डिव्हिजनल मॅनेजर SME ब्रँच यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. तसेच MSMEचे श्री नरेंद्र इस्तोलकर सर डेप्युटी डायरेक्टर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. तसेच वंदना वानखडे मॅडम इन्व्हेस्टिगेटर MSME यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. तसेच आमच्या वंदना जोशी मॅडम यांनासुद्धा मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. आणि आमचे अर्ना सोल्युशनचे डायरेक्टर सुदेश देसाई सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. या सर या. सर्व मान्यवरांचे आभार. एक महिना सर्व सोशल मीडियावरती फिरत असलेले मिशन अपॉर्च्युनिटी म्हणजे काय हा प्रत्येकांसमोर पडलेला प्रश्नाचे उत्तर म्हणजे मिशन अपॉर्च्युनिटी ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे व्यवसाय सुरू करण्याकरता ज्या व्यवसाय संधी आहेत त्याचे मार्गदर्शन. मी सर्वप्रथम MSMEचे डेप्युटी डायरेक्टर नरेंद्र इस्तोलकर सर व तसेच वंदना मॅडम इन्व्हेस्टिगेटर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करते. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया. मी इस्तोलकर सर आणि वंदना मॅडम यांना MSMEच्या व्यवसायासंबंधी उपाययोजनाबद्दल माहिती देण्याची विनंती करीत आहे. नमस्कार. खरं तर देसाई सरांनी आज या ठिकाणी उद्योजकांसाठी ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत त्या संदर्भात एक कार्यशाळा या ठिकाणी करत आहेत असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आमचे डायरेक्टर सर श्री AR गोखे यांनी तुरंत मंजुरी दिली आणि ते स्वतःच आज इथे येणार होते, परंतु त्यांना काही ऑफिसच्या कामानिमित्त कन्याकुमारीला जावं लागलं आणि मग त्यांचा रोल मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रथमतः मी सुदेश देसाई सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा जो उद्देश ऑब्जेक्टिव्ह मनात ठेवून उद्योजक घडवताना गेल्या त्यांची कारकीर्द बरीच मोठी आहे. आमचा त्यांच्याशी संपर्क गेले 10 वर्षाचा आहे, मोर दॅन 10 years कदाचित. तर विविध ह्याच्यात काम करत असताना विविध प्रोग्राम्स आखत असताना त्यांचं सुरुवातीपासून त्यामध्ये लक्ष असतं की कुठला कोर्स कसा डिझाईन करायचा, की येणारा अगदी लेमॅन असेल की ज्याला काहीच माहिती नाही, काही कल्पना नाही, त्याच्या घरात कधीच उद्योग व्यवसाय केलेला नाही, अशा व्यक्तीला सुद्धा स्वतःला उद्योजक घडवता आला पाहिजे, त्याला वाव देता आला पाहिजे. आणि त्यासाठी सर जे काही प्रोग्राम करतात तर त्यासाठी सर्वांना हॅट्स ऑफ टू यू सर. आणि मनापासून मी सर्वांना धन्यवाद देऊ
की आमचं मंत्रालय तर सरकारी ऑफिस आहे, आम्ही आमचं काम करणार, प्रोग्राम घेऊन येणार, तुम्हाला मोटिवेट करणार, तुम्हाला इन्स्पायर करणार. पण सर स्वतः सेल्फ मोटिवेटेड इतके आहेत की जोपर्यंत ते डिलिव्हर करू करत नाही तोपर्यंत त्यांनाही समाधान लाभत नाही, की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला मी समाधान पूर्णतः त्याचं समाधान केलेलं आहे. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे सुधीर देसाई सरांचा. असो, तर आज या ठिकाणी मी MSME मंत्रालय या मंत्रालयाच्या वतीने माझं ऑफिस आहे MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, कुर्ला आदिरी रोड, साकीनाका. हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतं. आमचे मंत्री महोदय आहेत श्री गिरिराज सिंग साहेब. आमचं हेड ऑफिस आहे न्यू दिल्ली, ऑफिस ऑफ डेव्हलपमेंट कमिशनर, निर्माण भवन. आमचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस. तर त्याबद्दल रोल ॲक्टिव्हिटीबद्दल आमच्या मॅडम वंदना मॅडम तुम्हाला प्रेझेंटेशन करतीलच. पण काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्योग व्यवसाय सुरू करताना तुमच्या जेव्हा डोक्यात कल्पना येते की बाबा आपल्याला अशा प्रकारे उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याचं कुठंतरी तुम्ही कागदावर टिपण केलं पाहिजे. त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट छानसा बनवला पाहिजे, जे बँकेचे अधिकारी तुम्हाला सांगतीलच की फायनान्सच्या दृष्टीने ते कसं काय आहे. त्या स्टेप्स सरांनी तुम्हाला बऱ्याचदा शिकवले असतील, सर सांगतील सुद्धा. यामध्ये आणखीन एक पुढची एक स्टेप सांगतो की जेव्हा इज ऑफ डुईंग बिझनेस करण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयानं सूचना दिल्यानंतर 18 सप्टेंबर 2015ला आपण जे पूर्वी रजिस्ट्रेशन करत होतो EM पार्ट 1 पार्ट 2 थांबवून पोर्टलवर उद्योग आधार रजिस्ट्रेशन हे पोर्टल सुरू झालेलं आहे, जे आमच्या MSME मंत्रालयाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. गुगल सर्च कराल, उद्योग आधार टाकाल तर कदाचित प्रायव्हेट साईट्स पण उघडतात आणि ती लोकं तुम्हाला 500 पासून 5,000पर्यंत चार्ज करतात. काही जणांनी 10,000 8,000ही भरलेले आहेत. नंतर त्यांचे फोन आम्हाला येतात की बाबा आम्ही अशाचे पैसे दिले आणि आम्हाला उद्योग आधार मिळाला नाही. यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक तुमचा आधार नंबर आणि त्या आधार कार्डशी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक असला पाहिजे, की जेव्हा तुम्ही भराल त्या वेबसाईट पोर्टलवर जाऊन तर तुम्हाला एक OTP येईल आणि त्या OTPच्या माध्यमातून तुम्ही तो पुढचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकाल. या गोष्टीला साधारण 7 ते 10 मिनटं लागतात. तुमचं 10 मिनटात रजिस्ट्रेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होते आणि ही डायनामिक साईट आहे, कंटिन्यू चालू आहे. आज 53 लाखाच्या आसपास त्याच्यावर रजिस्ट्रेशन आहे. त्यामध्ये मायक्रो स्मॉल मिडियम ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मॅडम थोड्या तुम्हाला विस्तृत प्रमाणात सांगतील. तसंच भारत सरकारनं आता आपण आहे किंवा उद्योग सुरू केला, मग आपण आपला माल किंवा प्रॉडक्ट विकायचं कुठे, त्यासाठी सुद्धा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सनं मार्केट प्लेस, जसं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहे आपल्याला सर्वांना परिचित आहे, तसं गव्हर्नमेंट मार्केट प्लेस सुरू केलेलं आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल, पण त्यासाठी तुम्हाला उद्योग आधार असणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट परचेसिंग ऑर्डर येतात, तुम्ही माल सप्लाय करा, तुम्हाला स्टिप्युलेटेड टाईममध्ये पैसेही मिळेल, तुमच्या अकाउंटला जमा होतात. तर मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं MSME परिवारामध्ये स्वागत करतो. मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसच्या वतीनं आपणा सर्वांना उदंड यश लाभो आणि देसाई सरांनी हा जो जगन्नाथाचा रथ पुढं न्यायचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा, त्याला असंच यश उत्तरोत्तर मिळत राहो ही श्रींच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या इतक्या बिझी शेड्यूल म्हणून येऊन आपल्याला सर्व माहिती सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. आता मी मिसेस वंदना वानखडे मॅडम यांना MSMEबद्दलच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
थँक्यू सर. MSME DIचे डेप्युटी डायरेक्टर इस्टोलकर सर, कॅनरा बँकेचे कदम सर, त्यांचे ऑफिशियल्स, सुदेश देसाई सर, त्यांची पूर्ण टीम आणि पार्टिसिपंट्स. मी MSME DI मुंबईच्या वतीने तुमचं ह्या सेशनमध्ये हार्दिक अभिनंदन करते. सरांनी जसं सांगितलं की MSME DI मुंबई हा मिनिस्ट्री ऑफ MSMEचं एक रिजनल ऑफिस आहे आणि वी आर लुकिंग आफ्टर 28 डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र. आम्ही जवळपास 28 जिल्हे आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्याकडे बघतो किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज बघतो, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन बघतो. नंतर दुसरं जे ऑफिस आहे ते विदर्भ रिजनसाठी आहे, MSME DI नागपूर. ही स्लाईड तीच आहे ज्याच्यामध्ये आम्ही कोणकोणते आमचं ज्युरिस्डिक्शन आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि MSME DI नागपूर एक वेगळं DI आहे विच इज लुकिंग आफ्टर विदर्भ रिजन. तर MSME DIचं सरांनी जसं थोडक्यात सांगितलं की आमच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आहेत, वेरियस ॲक्टिव्हिटीज, जसं आम्ही स्टेटशी कोऑर्डिनेट करतो. वी हॅव डिफरंट टेक्निकल डिपार्टमेंट्स. आम्ही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटशी कोऑर्डिनेट करतो फॉर द बेनिफिट ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. पॉलिसी प्रमोशन्स आहेत. नंतर वी हॅव टेक्निकल ऑफिसर्स इन अवर ऑफिस, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, हे सगळे आमचे ऑफिसर्स आहेत. आणि जर तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्हाला टेक्निकल गायडन्स प्लस फायनान्शियल ज्या प्रमोशनल स्कीम्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती आम्ही डिसेमिनेट करतो. टेक्निकल गायडन्ससाठी आमच्या लायब्ररीमध्ये वी हॅव प्रोजेक्ट प्रोफाईल्स विथ अस. प्रोजेक्ट प्रोफाईल जे ऑलरेडी बिझनेसेसमध्ये असतील त्यांना माहिती असेल, पण जे प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्या माहितीसाठी टेक्निकल रिपोर्ट्स किंवा आपण ज्याला प्रोजेक्ट प्रोफाईल्स म्हणतो, ते प्रोजेक्ट प्रोफाईल्स म्हणजे तुमच्या बिझनेसचं एक ॲनालिसिस असतं. त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस प्लस फायनान्शियल ॲनालिसिस असतं. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे राईट फ्रॉम रॉ मटेरियल, तुम्ही रॉ मटेरियल कसं घेणार आहात, त्याचं कसं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहात, त्याच्यामध्ये कोणत्या मशिनरीज इन्व्हॉल्ड असणार आहेत, ह्या सगळ्या डिटेल्स असतात. वेरॅज फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये की तुम्ही कितीला मटेरियल घेणार आहात, काय काय तुमचा त्याच्यामध्ये खर्च असणार आहे, तुमचं प्रॉफिट किती असणार आहे, ब्रेक इव्हन पॉईंट ज्याला आपण म्हणतो की जिथे तुमचा नो लॉस नो प्रॉफिट हा जो पॉईंट असणार आहे तो किती प्रोडक्शन नंतर येणार आहे, हे सगळं असतं फायनान्शियल ॲनालिसिस. जोपर्यंत तुम्ही हा प्रोजेक्ट प्रोफाईल किंवा डिटेल प्रोजेक्ट प्रोफाईल बनवत नाही आणि बँकेकडे अप्लाय करत नाही तोपर्यंत तुम्हाला लोनसाठी कन्सिडर केला जात नाही. सो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट प्रोफाईल हा एक तुमच्या लोनसाठीचा एक अविभाज्य डॉक्युमेंट आपण म्हणूयात. ठीक आहे, बँकेची जे ऑफिशियल्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करतीलच की काय डॉक्युमेंट्स आहेत, पण तुमच्या माहितीसाठी की वी पीपल हेल्प यू टू प्रिपेअर दीज डॉक्युमेंट्स. आणि आमच्या वेबसाईटवरती dcmsme.gov.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला असे बरेच प्रोजेक्ट प्रोफाईल्स मिळतील जे की आम्ही कॅटेगराईज केलेले आहेत. जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं आहे, टेक्स्टाईल आहे, फूड प्रोसेसिंग आहे, लेदर आहे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट प्रोफाईल्स तुम्हाला मिळतील. ते अगदी त्यांचे जे रेट्स आहेत ते आजच्या डेट्सनुसार कदाचित नसतील, पण ते तुम्ही म्हणजे काढून घेऊ शकता की तुम्हाला किती पर्सेंटेज ॲड करायचे आहेत. ते अगदी अपडेटेड असतील असं नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सगळी माहिती आहे की रॉ मटेरियल तुम्ही कुठून प्रोक्यूर करू शकता अँड ऑल दॅट. जर तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट द्यायची असेल तर यू कॅन व्हिजिट आवर ऑफिस अँड वी हॅव अवर लायब्ररी. तिथे तुम्ही ते प्रोजेक्ट प्रोफाईल रेफर पण करू शकता. ठीक आहे. नंतर बाकीचे जसे डिस्ट्रिक्ट वाईज प्रोजेक्ट प्रोफाईल्स आहेत आमच्याकडे, आमच्या लायब्ररीमध्ये ते पण आहेत की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या पर्टिक्युलर बिझनेससाठी किती पोटेन्शियल आहे. वी प्रिपेअर सच काइंड ऑफ रिपोर्ट्स ऑल्सो. नंतर आम्ही RBI सोबत पण कोऑर्डिनेट करतो. ॲज यू मस्ट बी अवेअर की MSME जे आहे ते प्रायोरिटी लेंडिंग सेक्टर म्हणून मानलं जातं. त्याच्यामुळे MSME DI ही एक मॉनिटरिंग काइंड ऑफ एजन्सी आहे जी की RBI सोबत कोऑर्डिनेट करून कसं लोन मिळतं आहे, फायनान्सिंग कसं होतं आहे MSMEला ते पण बघत असते. नंतर नॅशनल अवॉर्ड्स आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये नॅशनल अवॉर्ड्स आहेत आमच्याकडे. ही जी माहिती आहे ती ज्यांचे एक्झिस्टिंग युनिट्स आहेत
त्यांच्यासाठी आहे की तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळू शकतं, वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये मिळतं, जसं सर्व्हिसमध्ये मिळतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मिळतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परत खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत, सर्व्हिसेसमध्ये परत खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. नंतर आम्ही वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, मार्केटिंगबद्दल सर जसं बोलले की तुम्हाला जे मार्केट उपलब्ध करून द्यायचे, तर एक आहे PPP पॉलिसी, पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीनुसार 20% जी काही प्रोक्युरमेंट एखादी मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा PSUs करत असेल, तर त्याच्यापैकी 20% कंपल्सरीली त्यांना MSMEकडून घेणं गरजेचं आहे. 20%. त्याच्यापैकी त्या 20%मधले 4% हे SC STसाठी परत राखीव आहेत. ठीक आहे, म्हणजे 20% हा एक गव्हर्नमेंटचं मार्केट ओपन करून देण्याचा प्रयत्न आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी. त्या पॉलिसीचं नाव आहे पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी. मग जेव्हा PSUच्या रिक्वायरमेंट्स तुमच्या समोर येतील आणि तुम्ही PSUच्या समोर याल, तेव्हाच तुम्हाला एकमेकांचं कळेल की ह्यांना काय रिक्वायरमेंट आहे, तुमचं काय प्रोडक्शन आहे. फॉर दॅट वी कंडक्ट वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम. मग हे वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम स्टेट लेवलवरती कंडक्ट होतात आणि नॅशनल लेवलवरती पण कंडक्ट होतात. वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये काय होतं की आम्ही PSUs, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज जसं रेल्वे मिनिस्ट्री म्हणा, डिफेन्स म्हणा, ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणा, ह्या सगळ्या PSUsला आणि गव्हर्नमेंटच्या बॉडीजला तिथे बोलवतो आणि दॅट इज अ प्लॅटफॉर्म वेअर बायर अँड सेलर कॅन मीट अँड दे कॅन एक्सचेंज द इन्फॉर्मेशन. मग तिथे BPCL, IOCL सारख्या PSUs येऊन ते त्यांच्या टेंडरिंग प्रोसेसेस तुम्हाला समजावून सांगतात. बऱ्याचदा तुमचे वेंडर रजिस्ट्रेशन्स पण तिथे होतात. सो वी कंडक्ट सच काइंड ऑफ प्रोग्राम्स. इंटरनॅशनल ट्रेड फेअर, डोमेस्टिक ट्रेड फेअर्स पण आमच्याकडे आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. जर तुम्हाला एखादं एक्झिबिशन असेल किंवा ट्रेड फेअर असेल इंटरनॅशनली, जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करा. मी परत वेबसाईट रिपीट करते, dcmsme.gov.in. ह्याच्यामध्ये एनलिस्टेड असतात आमचे जे काही ट्रेड फेअर्स आहेत. मिनिस्ट्री ऑफ MSMEनी ज्या एनलिस्टेड ट्रेड फेअर्स केलेले आहेत त्याला तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही जाऊन आलात आणि तुम्ही आम्हाला ऑफकोर्स एक प्रोसिजर त्याच्यासाठी फॉलो करावी लागते. तुम्हाला अप्लिकेशन पाठवावं लागतं अँड देन वी सेंड इट टू द डेली ऑफिस अँड यू गेट सँक्शन फ्रॉम दॅट ऑफिस. तुम्ही त्याच्यामध्ये जवळपास 80% तुम्हाला रिएम्बर्समेंट मिळतं, इन्क्लुडिंग युअर एअरफेअर. त्याच्यामध्ये तुमचे जर तिथे एक्झिबिशन असेल, तुम्ही स्टॉल घेणार असाल, तर त्याचे पण चार्जेस तुम्हाला परत मिळतात. पूर्ण डिटेल गाईडलाईन्स परत आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, ज्या काही तुम्हाला बघायच्या असतील त्या. ही आमची वेबसाईट आहे. तुम्ही ह्याला एक मुंबईची वेबसाईट आहे आणि एक DCMSME जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे ती वेबसाईट आहे. अजून तुम्हाला जर समजा टेक्निकल गायडन्स पाहिजेत असेल, म्हणजे एखादा प्रोडक्ट डेव्हलप करायचा असेल, तर वी हॅव अवर डिझाईन क्लिनिक स्कीम, ज्याच्यामध्ये NID अहमदाबाद ही एक नोडल एजन्सी आहे, IISc बँगलोर ही एक नोडल एजन्सी आहे. जर तुमच्याकडे काही आयडियाज असतील अँड इफ यू फील की त्या प्रोटोटाईपमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात, त्या कुठेतरी प्रॅक्टिकल यूज होऊ शकतात, तर दीज 2 इन्स्टिट्यूट्स विल हेल्प यू टू मटेरियलाइज दोज आयडियाज. आत्ता IISc बँगलोरमध्ये त्यांनी एक हेल्मेट डिझाईन केलेलं आहे. ते हेल्मेट असं आहे की दॅट इज अ एअर कंडिशनर हेल्मेट फॉर दोज जे आपले इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे पोलीस जे आपले उभे राहतात ट्रॅफिकमध्ये, बरोबर, किंवा कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे आहेत, त्यांच्यासाठी जे हेल्मेट आहे ते त्यांनी एअर कंडिशनर असलेलं हेल्मेट डिझाईन केलेलं आहे. मग जेव्हा ही मुलं त्यांच्याकडे गेली IISc बँगलोरकडे, तेव्हा त्यांची आयडिया फायनलाइज नव्हती, डिझाईन फायनलाइज नव्हतं, पण त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया होती अँड IISc बँगलोर सपोर्टेड देम टू मटेरियलाइज दोज आयडिया. तर तुमच्याकडे कोणतीही आयडिया असेल तरी टेक्निकल सपोर्ट मिळेल. सपोज तुम्हाला इतक्या दूर जायचं नाही, वी हॅव अवर टेक्निकल इन्स्टिट्यूट्स लाईक IDMI हे चुनाभट्टीला एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, टेक्निकल इन्स्टिट्यूट. यू कॅन गो विजिट देअर वेबसाईट, सी व्हॉट दोज पीपल कॅन डू फॉर यू, दे आर द टेक्निकल पीपल. दुसरे आहे IGTR, इंडो जर्मन टूल रूम, ह्यांचं हेड ऑफिस औरंगाबादला आहे. म्हणजे तुम्हाला जर इन्स्टिट्यूटची नावं माहिती असली तर कदाचित तुम्ही त्यांना अप्रोच करू शकाल किंवा नंतर आम्हालाही अप्रोच करू शकाल. पण तुम्हाला नेमकं कोणती मदत पाहिजेत, टेक्निकल पाहिजेत असतील तर तुम्हाला ही इन्स्टिट्यूट्स आहेत.
नंतर प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम हा फायनान्ससाठी प्रोग्राम आहे. मला असं वाटतं बँक पीपल आर द मोर ॲप्रोप्रिएट पीपल टू टॉक अबाउट इट. SC/ST साठी वेगळी स्टँडअप आणि वुमेनसाठी पण स्टँडअप इंडिया स्कीम आहे, ती पण फायनान्ससाठीची स्कीम आहे. नंतर इस्टोलकर सर जसं बोलले की उद्योग आधार हा प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रान्ससाठी नाही आहे. ज्यांचे एक्झिस्टिंग बिझनेसेस आहेत ते उद्योग आधार घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फक्त 2 रिक्वायरमेंट आहेत. तुम्हाला स्वतःचा आधार असावा आणि तो आधार तुमच्या मोबाईलशी लिंक्ड असावा, म्हणजे मग तो OTP तुमच्याकडे येणार आणि ॲब्सोल्युटली फ्री आहे. ही जी सर्व्हिस आहे ती फ्री आहे. तुम्हाला कोणत्याही ऑफिसला व्हिजिट करण्याची गरज पडत नाही. ऑनलाईन तुम्हाला तो फाईल करायचा असतो आणि तुमच्या ईमेल IDवरती तो आपोआप जे सर्टिफिकेट आहे किंवा आपण त्याला रजिस्ट्रेशन म्हणूयात, ते रजिस्ट्रेशन आपोआप तुमच्या ईमेलवरती ईमेल केलं जातं आणि दॅट इज युअर फायनल सर्टिफिकेट. तुम्हाला त्याच्यावरती कुणाची साईन घेण्याची किंवा कोणत्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही आहे. दुसरं त्याच्या पुढची प्रोसिजर आहे MSME डेटा बँक. एकदा तुम्ही उद्योग आधार घेतला, एक्झिस्टिंग सर्व्हिसेस किंवा मॅन्युफॅक्चरर्स इथे असतील, एकदा तुम्ही उद्योग आधार घेतला की तुम्हाला करायचं MSME डेटा बँकचं रजिस्ट्रेशन. कशासाठी MSME डेटा बँक कशासाठी आहे? तुम्हाला माहिती आहे की MSME हे एक आपण आत्तापर्यंत अनऑर्गनाइज सेक्टर मानत आलो आहे, बरोबर. वी डोंट हॅव इनफ डेटा टू डिसाईड अपॉन द पॉलिसीज, टू डिसाईड अपॉन द नंबर ऑफ द MSMEs. त्याच्यासाठी MSME डेटा बँकमध्ये आपण एकत्र डेटा करतो आहे अँड धीज डेटा विल बी अवेलेबल टू द PSUs. मग समजा तुमचा एखादा प्रोडक्ट आहे आणि PSUला तुम्हाला शोधायचं, तर PSU तुम्हाला शोधणार कसं, राईट? सो PSU कॅन व्हेरी वेल व्हिजिट दिस MSME डेटा बँक आणि ते तुम्हाला अप्रोच करू शकतात. तर जर तुम्ही उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर MSME डेटा बँकचंही रजिस्ट्रेशन करा. इट इज अगेन फ्री. MSME डेटा बँक तुम्ही जर फक्त गुगलमध्ये MSME डेटा बँक टाईप केलं तरी तुम्हाला ती वेबसाईट मिळेल. त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसचे तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर एकदा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की ते तुम्हाला सांगतं की युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुल, राईट. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. येस, आय थिंक आय एम डन. बाकीच्या सगळ्या म्हणजे जेव्हा आय थिंक देर इज क्वेश्चन आन्सर सेशन, तर तेव्हा आपण जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर घेऊयात. सुदेश सरांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. चालेल कसं. थँक्यू. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकतात तुम्ही. एनी क्वेश्चन्स? सॉरी, नवीन व्यवसाय सुरू करायचा तुम्हाला, रजिस्ट्रेशन कसं करायचं सांगा. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिले EM पार्ट 1 होता फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एंटरप्रेनर्स. आता नवीन व्यवसाय सुरू करायचा असं जर तुमच्या मनात असेल तर कोणतंही रजिस्ट्रेशन नाही आहे. तुमचा बिझनेस एकदा एक्झिस्टिंग बिझनेस झाला की तुम्ही उद्योग आधार घेऊ शकता आणि उद्योग आधार हेच रजिस्ट्रेशन आहे. त्याला MSME सर्टिफिकेट म्हणतात, कोणी SSI सर्टिफिकेट म्हणतं, ओके. पण जर तुम्ही उद्योग आधार घेतलं तर ते एकच सर्टिफिकेट आहे. तुम्हाला परत स्टेट गव्हर्नमेंटकडे जाऊन किंवा दुसऱ्या कोणत्या गव्हर्नमेंटकडे कोणत्या ऑफिसमध्ये जाऊन घेण्याची गरज नाही. तेच तुमचं एक सर्टिफिकेट आहे अपार्ट फ्रॉम युअर लायसन्सेस. म्हणजे जर तुम्ही फूडचं करत असाल बिझनेस फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला FSSAIचं लायसन घ्यायचं आहे, बरोबर. पण स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून जे रजिस्ट्रेशन असतं ते हे एकच रजिस्ट्रेशन आहे. त्याला आपण उद्योग आधार असं म्हणतो. त्याला कोणी MSME रजिस्ट्रेशन असंही म्हणतात, बट दॅट इज ओनली 1 सर्टिफिकेट, ओके. अपार्ट फ्रॉम म्हटलं मी, म्हणजे तुम्हाला ते लायसन घ्यायचंच आहे. तुम्ही जर फूडमध्ये असाल तर तुम्हाला फूडचं लायसन घ्यायचं आहे. जर तुम्ही कॉस्मेटिक्समध्ये असाल तर तुम्हाला FDAचं लायसन घ्यायचं आहे, बरोबर. तुमच्या उद्योगाचे लायसन्सेस सोडून उद्योग आधार हे फक्त तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये येता हे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आहे. त्याच्या पलीकडे नाही आहे. त्याच्या पलीकडे ते कोणतं लायसन नाही आहे किंवा एखादं सर्टिफिकेशन नाही आहे. जसं ISIचं प्रोडक्ट सर्टिफिकेशन वगैरे असतं तसं नाही आहे. ते फक्त की तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये येता हे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आहे, राईट. अजून कोणाला काय प्रश्न? एनी क्वेश्चन्स? उद्योग आधार कुठे काढायचा? www.udyogadhar.gov.in ह्या साईटवरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं ना तुम्ही. डॉक्युमेंट्स तुम्हाला आधार कार्ड लागेल तुमचं,
नंतर पॅन कार्डचे डिटेल्स लागतील आणि बँकेचे डिटेल्स लागतील, IFSC कोड आणि आधार नंबर, आधार कार्ड जो आहे तो तुमचा मोबाईलशी लिंक्ड पाहिजे. तर 5 मिनिटात काम होतं. ओके, अजून काय प्रश्न कोणाला? पत्ता पाहिजे MSMEचा? हे मला असं वाटतं ना, नाही आहे का? ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. MSME DI, D फॉर डेव्हलपमेंट, I फॉर इन्स्टिट्यूट, MSME डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, मुंबई, साकीनाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी ईस्ट. येस, भेटू शकता. ठीक आहे. नाही कळलं. चेंबूरला जे टेक्निकल ते चुनाभट्टीला ना? चुनाभट्टीला इडमी इन्स्टिट्यूट आहे आमचं. इडमी, हां, IDEMI. उद्योग आधार काढल्यानंतर गुमास्ताची लायसन्सची जरूरत मला नाही. गुमास्ता लायसन्स आहे ना तुमचा 10 एम्प्लॉयमेंटच्या आत असेल तर गुमास्ता लागत नाही, आणि 10 एम्प्लॉयमेंटच्या वरती गेलं तर मग गुमास्ता कंपल्सरी. तर नवीन सुरुवात करणाऱ्याला कदाचित, आपण जे एकदम स्मॉल मायक्रोमधले आहोत तर कदाचित 10 एम्प्लॉयमेंटच्या आत असेल तर आपल्याला गुमास्ता लागणार नाही. ओके, आणि गुमास्ता हे कसं लोकल बॉडीचं रजिस्ट्रेशन असते आणि आपल्याला MSME हे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू एक रेकग्निशन मिळेल. अजून काय प्रश्न? गुमास्ता मागतात, पण आता नवीन याच्याप्रमाणे तुम्ही बघाल, आता काही बँकांनी उद्योग आधार असेल तरी पण करंट अकाउंट उघडायला दिलेले आहेत. तर उद्योग आधाराच्या याच्यावरती पण तुम्ही करंट अकाउंट उघडता येईल तुम्हाला. अजून? ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद वंदना मॅडम, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली की व्यवसाय सुरू करण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते खूप महत्त्वाचं होतं. कॅनरा बँक आणि आर्ना सोल्युशनचे हे नाते 10 वर्षापासूनचे आहे. कॅनरा बँकेने आत्तापर्यंत आपल्या पार्टिसिपेंटना फायनान्स देऊन त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप हातभार लावलेला आहे. तरी मी कॅनरा बँकेचे RY कदम, डिव्हिजनल मॅनेजर यांना व्यासपीठावरती आमंत्रित करीत आहे. मी सुदेश सरांना, RY कदम मॅनेजर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन आमंत्रित करायला सांगते. करा. हॅलो, नरेंद्र इस्तोलकर सर, MSME डेप्युटी डायरेक्टर, वंदना मॅडम, त्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके सुदेश देसाई सर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, कॅनरा बँक सर्कल ऑफिस मुंबई तर्फे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आणि या भव्यदिव्य कार्यक्रमात आम्हाला एक मोठी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे, विशेषतः सुदेश देसाई सरांचे, मॅडमचे खूप आम्हाला त्यांची सतत साथ असते. मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की गेले 10 वर्ष आम्ही कॅनरा बँकेशी निगडीत आहोत, आम्हाला त्यांचा सतत हातभार असतो. कोणत्याही एखाद्या MSMEला पार्टीला भेटायचं आहे किंवा एखादी चांगली पार्टी आम्हाला पाहिजे तर आम्ही त्यांना मदत करायला तयार असतो, पण चांगले प्रपोजल तयार करणं ही त्यांची जबाबदारी आहे.
आणि ते आम्हाला तसे प्रपोजल बनवून देतात. म्हणून मी पुन्हा त्यांचे खूप आभार मानतो. कॅनरा बँक ही देशातली पहिल्या 5 बँकातली सर्वात मोठी बँक आहे. कॅनरा बँक 112 वर्षापासून आपल्या भारतीयांच्या सेवेत आहेत. काही शाखा ह्या भारताच्या बाहेरसुद्धा आहेत. आत्तापर्यंत 6,300पर्यंत कॅनरा बँकेच्या शाखा आहेत. आणि आज सांगायचं झालं, जो तळागाळातला माणूस आहे त्यांना हेल्प करणारी बँक म्हणून आपली कॅनरा बँक सतत पुढे असते. सन 1906 रोजी श्री अमेंबल सुब्बाराव पै यांनी कॅनरा बँकेची स्थापना केली. जो आपला तळागाळातला माणूस आहे त्याला काहीतरी हेल्प हवी आणि तीच परंपरा आज 112 वर्ष आपली बँक जपली आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा मॅडमनी उल्लेख केला, तर गेली 3 वर्ष कॅनरा बँकेला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा आपल्या गव्हर्नमेंटकडून सतत अवॉर्ड मिळतो आहे, एक अग्रगण्य बँक म्हणून. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपणारी बँक म्हणून गेली सतत 2 वर्ष आपल्या कॅनरा बँकेला अवॉर्ड मिळत आहे. आणि त्यानुसार आज MSMEचा आज एवढा मोठा दिमागदार सोहळा होतो आहे, एक कार्यशाळा आहे. आणि गेली 2 वर्ष MSMEचं सुद्धा अग्रगण्य बँक हा अवॉर्ड गव्हर्नमेंटकडून मिळाले आहे. तर आपल्या सामान्यांसाठीच बोलायचं आहे, तर एक असा काळ होता की शिक्षण घेणारी लोकं ही फक्त एक ज्यांच्याकडे काही इन्कम आहे अशीच लोकं शिक्षण घेत होती. आणि कॅनरा बँकेने एज्युकेशन लोन स्कीम चालू केली आणि आज कोणीही एज्युकेशनपासून वंचित राहू नये म्हणून आज ही कॅनरा बँकेने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. तर आज आमच्या कॅनरा बँकेतर्फे काही MSME प्रोडक्ट आणि गव्हर्नमेंटच्या काही स्कीम काय आहेत यामधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे मंडळ प्रबंधक RY कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार मंडळी. एकूण हे जे व्यासपीठ आहे आणि इथला एकूण प्रतिसाद बघता खरोखर मला पण म्हणजे बरं वाटलं की बरेचसे मराठी समजणारी माणसं पण आहेत इथे आणि उद्योगात आहेत. आय मीन दे आर इन टू बिझनेस. त्यामुळे खरोखर खूप बरं वाटलं, कारण एवढा प्रतिसाद मिळाले तर मी देखील थोडं आय वॉज बिट डाऊटफुल. जेव्हा मी आलो इथे किंवा जेव्हा बँकेने सांगितलं की यू हॅव टू गो अँड प्रेझेंट अवर आयडियाज ऑर समथिंग लाईक दॅट, तेव्हा मला खरोखर थोडा डाऊट वाटला की इथे इतपत प्रतिसाद असेल की नाही ते. पण इट्स रिअली गुड. आय मीन दॅट फिलिंग इज रिअली गुड. आणि बेसिक मी जेव्हा आता कॅनरा बँके मी तुम्हा सगळ्यांचा प्रथमतः हे करतो की आभार मानतो की इथे आलात. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू. बँकेतर्फे कॅनरा बँक सर्कल ऑफिस मुंबईतर्फे मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट, हे जे व्यासपीठ आम्हाला देसाई साहेबांनी अवेलेबल करून दिलं, कारण मी या सर्कलला जॉईन झालो आता 2 महिन्यापूर्वी, आणि हे जे व्यासपीठ अवेलेबल करून दिलं आम्हाला, इनफॅक्ट त्यांचं रिलेशनशिप जे आमच्याशी आहे ते गेली 10 वर्ष आहे. आणि तो बॉन्ड म्हणजे मी जेव्हा त्यांच्याशी डिस्कस केलं किंवा माझ्या कलिगशी डिस्कस केलं की इट इज डेव्हलपिंग, इट इज ग्रोईंग. चांगली रिलेशन्स डेव्हलप होत आहेत. चांगला आयदर वे बिझनेस आम्हाला पण मिळतो आहे, बँकेला बिझनेस मिळतो आहे आणि एक लाँग टर्म रिलेशनशिप डेव्हलप होते आहे, विच इज वी आर लुकिंग फॉर. म्हणजे आज जे इथे एवढे आपण सगळे आलेले आहात आणि एव्हरीबडी इज लुकिंग आउट फॉर सम बिझनेस अपॉर्च्युनिटी, तर मला असं वाटतं की वी आर देअर टू हेल्प यू. मी डायरेक्ट सब्जेक्टला हात घालतो आहे, कारण कॅनरा बँक वन पार्ट इज दॅट you want to become a businessman or you want to become an entrepreneur, you want to do some activity, तुम्हाला काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू करायची आहे. अँड दी अदर पार्ट ऑफ इज दॅट देर शुड बी सम फायनान्सर. कोणीतरी तिथे असं हवं की ही शुड बी रेडी टू लेंड. कारण इनिशियल स्टेजेस बऱ्याच वेळा असं असते की फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, मिनिमम कॅपिटल असते. अशा वेळी बऱ्याच बँका रिलक्टंट असतात, कोलॅटरल नसते. मग वाय वी शुड फायनान्स, वाय वी शुड टेक अ रिस्क. अँड ॲज इट इज यू नो, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आजकाल बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जिथे बँक इज रिअली नॉट कमिंग फॉरवर्ड. बऱ्याचशा बँका PCAमध्ये आहेत, त्या करत नाही आहेत. म्हणजे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनच्या RBIच्या ह्याच्या अंडर आहेत, त्या करत नाही आहेत लेंडिंग. पण कॅनरा बँक इज सच बँक विच इज स्टील डुईंग वेल.
आणि आम्ही आजही आय मीन पर्सनली ऑन बिहाफ ऑफ मुंबई सर्कल ऑफिस ऑर ऑन बिहाफ ऑफ कॅनरा बँक ॲट लार्ज, आय प्रॉमिस यू दॅट वी आर देअर टू हेल्प यू, वी आर देअर टू लेंड यू. वी आर नॉट जस्ट म्हणजे इथे येऊन काहीतरी मी 2 शब्द बोलीन असं नाही, तर आय विल शेअर माय नंबर विथ यू. मी माझा मोबाईल नंबर, माझा ऑफिसचा नंबर शेअर करीन आणि एनी पॉईंट ऑफ टाईम 24/7 तेवढ्या वेळेत कधीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. जी माहिती माझ्याकडे आहे आणि एनी ब्रांचेस, बिकॉज वी हॅव अ सेटअप. एक SME सुलभ आज BKCला आहे, वेअर आय एम सिटिंग, जे मेन SME सुलभ आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक साऊथला आहे, एक मुंबई साऊथ, मुंबई नॉर्थ आणि तिसरं ठाणे. म्हणजे मुंबईपुरतं मर्यादित म्हणतो मी. महाराष्ट्रभर, देशभर आहेत ते आहेत. इवन आय कॅन हेल्प यू दॅट वे. म्हणजे मी तिथे पण कोणाशी बोलून रिस्पेक्टिव्ह जे माझे काउंटरपार्ट सिटिंग त्या SMEजमध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी बोलून आय कॅन हेल्प यू, ॲब्सोल्युटली नो इश्यू. तर ह्या ज्या सेटअपमध्ये तुमची प्रपोजल्स आमच्या जशी सँक्शनिंग अथॉरिटीज असतात, सँक्शनिंग पॉवर्स असतात, कितीपर्यंत एक ब्रांच इन्चार्ज किती देऊ शकतो, त्याच्यावर गेलं तर कोण किती देऊ शकतात, लोन किती सँक्शन करू शकतात, हा सगळ्या याच्याप्रमाणे तुमचं लोन कुठे जाईल, कुठे ते तुम्ही प्रोसेस करू शकता, काय डॉक्युमेंट्स लागतील, काय आवश्यकता असतील तुमच्या, ह्या परॅप्स आय मे नॉट बी एबल टू टेल यू हिअर. बट इफ आय गो थ्रू, तुम्ही टीजर जरी मला मेल केलं की आय इंटेंड टू डू दिस ॲक्टिव्हिटी, आय इंटेंड टू स्टार्ट दिस ॲक्टिव्हिटी, व्हॉट आर ऑल द रिक्वायरमेंट ॲज अ बँकर यू वॉन्ट, बँकेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, दॅट आय कॅन व्हेरी वेल टेक केअर. मी तुम्हाला, बिकॉज बँक ॲज सच, इवन कॅनरा बँक, वी आर एम्फसायझिंग ऑन MSME लोन. म्हणजे एवढे गव्हर्मेंट डायरेक्टिव्ह आहेत, दॅट इज वन पार्ट ऑफ इट. गव्हर्मेंट इज विगरसली और ॲग्रेसिव्हली एम्फसायझिंग ऑन MSME loans. They are not looking for corporates now. Nobody is after corporates. MSME, small business, which can generate employment, which can generate revenue. So, तोच म्हणजे त्या डायरेक्टिव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील तेवढेच प्रयत्न करतो. त्यामुळे असे तुमचे काही प्रपोजल्स किंवा तुमच्या क्वेरीज, तुमचे काही लीड्स असतील, साहेबांच्या थ्रू आले किंवा डायरेक्टली जरी तुम्ही अप्रोच झालात, ॲब्सोल्युटली नो इश्यू. कारण ऑन बिहाफ ऑफ कॅनरा बँक आय प्रॉमिस यू दॅट वी विल रिस्पॉन्ड ॲट दी अर्लिएस्ट. म्हणजे असं कुठेही तुम्हाला वाटायला नको की हे काम होणार नाही आहे, उगाचच आपण वेळ घालवणार, तसं होणार नाही. रिस्पॉन्ड फास्ट मिळेल आणि तुमचा वेळ वाचेल. आय मीन वी विल सी टू इट दॅट, बिकॉज आमचं नेटवर्क प्रचंड आहे. मी जसे माय कलिग हॅज सेड 6,200 ब्रांचेस अक्रॉस इंडिया. ओव्हरसीज आहेत. तुमची काही समजा मोठी एखादं मोठं युनिट असेल, वेअर इन दी फॉरेन करन्सी फंड रिक्वायरमेंट्स वगैरे असतील, दॅट ऑल्सो वी आर डुईंग. म्हणजे तिथे पण ECBs आहेत, FCL फॉरेन करन्सी लोन आहेत, FCTL म्हणतो आम्ही त्याला, तशी लोन्स आहेत. सो एव्हरीथिंग वी आर डुईंग. वी आर इन टू ऑलमोस्ट एव्हरी सेगमेंट ऑफ इट. MSME फायनान्सिंग अगदी स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडियापासून आता जे नवीन प्रोडक्ट्स आले आहेत, PSB लोन इन 59 minutes, अँड दॅट इज अ न्यू प्रोडक्ट which is yet to establish. पण तिथे तुम्हाला असं आहे की इन प्रिन्सिपल अप्रुव्हल यू गेट इट इन 59 minutes. दॅट इज द आयडिया. 59 minutes नंतर ते प्रोसेस होईल तुमचं पुढे. the system itself will direct you to some of the nearest bank. It will not bank branch where you have to approach with the paper. It will be processed there, but within a month's time it will be done. ते एक आहे, that is from 10 lakhs to 1 CR. Similarly, एक ट्रेड्स म्हणून एक नवीन प्लॅटफॉर्म दिला आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म, वेअर इन MSME जे ऑर्गनायझेशन किंवा जे युनिट्स आहेत त्यांनी जर समजा बिल रेज केली, एखाद्या कार्पोरेटर सप्लाय केल्यावर त्यांनी समजा बिल्स रेज केली, तर ती बिल डिस्काउंटिंग फॅसिलिटी. इट इज जस्ट लाईक अ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे ते तुमचं ट्रेडिंग तिथल्या तिथे होणार. यू विल गेट अ रेट अँड हुएवर गिव्स यू बेटर रेट, यू कॅन ऑप्ट फॉर दॅट. यू कॅन गेट द इमिजिएट कॅश लाईक दॅट. म्हणजे तुम्हाला ते 90 दिवस वाट बघायला नको. May you make a supply, you raise a bill which is accepted by that corporate. Both are on the same platform. That SEDBचा प्लॅटफॉर्म आहे तो. तिथे तुम्ही रेज केला तर तिथे तुमचं बिल लगेच समजा ॲक्सेप्ट, कुठल्या बँकेने समजा तुम्हाला रेट दिला, ऑल बँक्स विल पार्टिसिपेट. ऑलमोस्ट नाऊ ऑल बँक्स आर देअर. त्या पार्टिसिपेट करतात, त्या रेट देतात. विच एव्हर इज बेटर यू ऑफर, यू गेट द मनी. म्हणजे हा भाग आहे. म्हणजे एकूण जो ओव्हरऑल जो फ्लो आहे किंवा डायरेक्शन्स आहेत त्या सगळ्या MSMEच्या ह्याने चाललेल्या आहेत. सो आय एम रिअली हॅपी की मला स्वतःला म्हणजे माझी रिलेशनशिप वाढवायला इथे ॲज अ बँकर आय एम रिअली, मी ते आय लुक फॉर दॅट अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही मला कधीही फोन करा, मी माझा नंबर शेअर करतो साहेबांकडे आणि वी
वी हॅव टू हॅव अ लाँग टर्म रिलेशनशिप. मग असं उगाचच आपण एखादं प्रपोजल वगैरे असं नाही की एक जी रिलेशनशिप डेव्हलप होते. कारण मी पण आज बँकेत 40 वर्ष आहे ऑलमोस्ट, त्यामुळे आय नो एक्झॅक्टली की 40 वर्ष नाही, सॉरी, कमी तेवढा वेळ हे नाही, पण एवढा कॉन्फिडन्स आहे की एक रिलेशनशिप जी काही वर्ष ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट गेट डेव्हलप. म्हणजे फोरफादर्स आहेत, त्यांची मुलं, कारण मुंबईत मी काम केलं आहे, बाहेर पण बँगलोरला केलं आहे, बिहारमध्ये केलं आहे. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती एक रिलेशनशिप डेव्हलप होते. आणि क्लायंट ही डझंट लिव्ह फॉर मे बी फॉर स्मॉल इंटरेस्ट त्याला जर इन्सेंटिव्ह असेल वगैरे तरी देखील तो तसे हे करत नाहीत. आय मीन दे डोंट स्विच ओव्हर. सो आय सिन्सिअरली रिक्वेस्ट यू दॅट यू बी, आय मीन व्हॉट आर ऑल युअर क्वेरीज, युअर प्रपोजल्स, युअर मेरिटवर आम्ही ते कन्सिडर करू डेफिनेटली. अँड आय विल पर्सनली लुक इन टू इट. म्हणजे बँकेतर्फे मी एवढं एक आश्वासन देतो, मी पर्सनली या तुमच्याशी इंटरॅक्शन करीन. काही क्वेरीज असतील, काहीही कधीही सांगेन तुम्हाला. आणि नियरेस्ट बँक ब्रांच तुम्हाला जी कन्व्हिनियंट पडेल, आय विल सी टू इट दॅट वी हॅव अ फ्रुटफुल, आय मीन वी रीच टू सम कन्क्ल्युजन अँड पॉझिटिव्ह कन्क्ल्युजन. थँक्यू व्हेरी मच. आणि माझे कलिग आता तुम्हाला काही स्कीम्सबद्दल सांगतील. सरांनी आता जवळजवळ MSMEची बॅकग्राऊंडबद्दल पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. मी डायरेक्ट स्कीम्सबद्दल सांगेल सगळं. कुठलंही लोन करण्यासाठी म्हणजे बेसिक चेकलिस्टची गरज असते. म्हणजे कुठलंही प्रपोजल तुम्ही जेव्हा बँकेमध्ये सबमिट करता तेव्हा ज्या बेसिक गोष्टी, म्हणजे आम्ही जे प्रश्न विचारतो ॲक्च्युली बॉरोअरला, त्याच्यामधले बऱ्याचशा गोष्टी आम्ही इथे इन्क्लूड केलेल्या आहेत. बेसिक असतं आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्यानंतर कंपनीचा प्रोफाईल असतो. जर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचं स्टेटस जसं आहे, प्रोप्रायटर आहे, पार्टनरशिप आहे किंवा कंपनी आहे, त्याप्रकारे सगळ्या डायरेक्टर्सची, पार्टनर्सची माहिती लागते त्याच्यामध्ये. जर बिझनेस ऑलरेडी चालू असेल तर लास्ट 3 इयर्सची बॅलन्स शीट आम्ही डिमांड करतो. त्यानंतर तुम्ही ज्या लोकांसोबत बिझनेस करणार आहे तर त्यासाठी त्यांचे टॉप तुमचे 5 बायर्स किंवा सप्लायर जे काय आहे त्यांची माहिती आम्ही घेतो. त्यानंतर तुम्ही जर टेकओव्हर करणार असेल दुसऱ्या बँकेकडून, म्हणजे कॅनरा बँक सोडून दुसऱ्या बँकेकडून जर आमच्याकडे येत असाल तर आम्ही पूर्वीचे सँक्शन्स लेटर पण डिमांड करतो, जेणेकरून आम्हाला तिथे तुमच्या काही कंडिशन्स आहेत, म्हणजे लोन कितपत चालू आहे, किती वर्ष कंप्लीट झाले, त्याची सगळी माहिती आम्हाला कळते. तर आम्ही लास्ट 3 इयर्सची डिमांड करतो. त्यानंतर मंथ वाईज तुमचा सेल्स बघतो, जेणेकरून आम्हाला अंदाज येतो की बॅलन्स शीटमध्ये तुम्ही जेवढा सेल्स परफॉर्मन्स दाखवला आणि ॲक्च्युअल किती परफॉर्मन्स आहे तुमचा, तो आम्हाला कम्पेअर करण्यासाठी इझी पडतं. त्यामुळे लास्ट फुल इयरचा आम्ही मंथ वाईज सेल्स परफॉर्मन्स डिमांड करतो. त्यानंतर बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या पॅन कार्ड, रजिस्ट्रेशन, SSI. आता मॅडमने सांगितलं तसं उद्योग आधार आम्ही आता डिमांड करतो, ॲक्च्युअली कंपल्सरी डिमांड करतो. त्यानंतर डायरेक्टरचे सगळे पॅन कार्ड, आधार कार्ड. त्यानंतर नेटवर्थ आम्ही चेक करतो ॲक्च्युली. म्हणजे जो बॉरोवर आम्हाला ॲप्लाय करतो लोनसाठी त्याची नेटवर्थ खरोखर तेवढी आहे का ॲक्च्युली, एक अंदाज घेण्यासाठी आम्ही ते चेक करतो. त्यानंतर लोनच्या अमाऊंट वाईज रेटिंग असतात. 2 करोडपर्यंत वेगळं असतं, 2 to 5 करोड वेगळं असतं, 5 करोडच्या वर वेगळं असतं. प्रत्येक बँकेची सिस्टम वेगळी आहे. आमच्या बँकेमध्ये 2 करोडपर्यंत वेगळी एक रेटिंग आहे, 2 to 5 करोड वेगळी रेटिंग आहे आणि 5 करोडच्या वर आणखीन एक वेगळी रेटिंग आहे. त्यानंतर वेगवेगळे सर्टिफिकेट्स असतात ऑडिटर्सकडून. बिझनेस वाईज रिक्वायरमेंट जशी असते तशी आम्ही डिमांड करतो. त्यानंतर तुमचं लोन अकाउंट जर ऑलरेडी चालू असेल तर त्याचं लास्ट इयर 1 इयरचं पूर्ण स्टेटस घेतो, जेणेकरून त्यामध्ये आम्हाला कळेल की ते ओव्हरड्यू आहे का किंवा पेंडिंग आहे का काही ड्यूज. त्यानंतर पार्टनरशिप डीड, CAचे सर्टिफिकेट्स काय असेल तर पेंडिंग काय आहेत का. त्यानंतर आहे आपले सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, काय तुमचे ड्यूज पेंडिंग आहे का ते पण आम्ही चेक करतो. वेगवेगळ्या बिझनेस वाईज ह्या सगळ्या येतात ॲक्च्युली, कारण की ह्या गोष्टी सगळ्याच बिझनेसला ॲप्लिकेबल होईल असं नाही आहे. काहींना अगदी छोट्या प्रमाणात बिझनेस असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही पडत, पण ओव्हरऑल सगळ्यांना आम्ही ह्या गोष्टी सगळ्या डिमांड करतो.
बिझनेस वाईज किंवा तुमची रक्कम किती डिमांड आहे लोनची रक्कम त्या प्रकारे आम्ही डिमांड करतो. त्यानंतर ITR असेल तर ITR लास्ट 3 इयर्सचा. मशिनरी तुम्हाला परचेस करायची असेल तर मशिनरीचे कोटेशन्स, व्हॅल्युएशन, ओल्ड मशीन असेल तर व्हॅल्युएशन घेतो आम्ही. त्यानंतर मेन जो पार्ट आहे CMA डाटा घेतो आम्ही ॲक्च्युली. CMA डाटा म्हणजे मॅडमने सांगितलं त्याप्रकारे प्रोजेक्ट रिपोर्ट ॲक्च्युली फार महत्त्वाचा पार्ट असतो ॲक्च्युली. साधारण आम्ही 2 लाखाच्या वर प्रोजेक्ट रिपोर्ट इन्सिस्ट करतो, कारण की जेणेकरून आम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टमधून ओव्हरऑल त्या प्रोजेक्टची माहिती कळते आणि तो प्रोजेक्ट खरोखर त्या प्रोजेक्टमधून त्या कस्टमर्सला तेवढा प्रॉफिट होईल का हे आम्हाला चेक करायचं असतं बेसिकली. म्हणजे त्याला प्रॉफिट मिळून त्याचं इन्कम पण त्याला मिळालं पाहिजे, प्लस आमचा जो इन्स्टॉलमेंट आहे तो पण त्यात रिकवर झाला पाहिजे, हे आम्ही त्या प्रोजेक्ट रिपोर्टमधून असेस करायचा प्रयत्न करतो ॲक्च्युली. तर त्यासाठी आम्ही जर टर्म लोन असेल तर नेक्स्ट 5 इयर्स किंवा 7 इयर्स जे काय रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे आम्ही त्याचा CMA डाटा डिमांड करतो. त्यानंतर काही चेंजेस असेल त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये तर असतो. ग्रुप अकाउंट असेल तर ग्रुप. त्यानंतर LC बँक गॅरंटी पण कुणाकुणाची रिक्वायरमेंट असते. त्यानंतर जर तुम्ही शिफ्ट होत असाल दुसऱ्या बँकांकडून आमच्याकडे तर त्याचं रिझन काय आहे ते विचारलं जातं ॲक्च्युली. तर ते महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, कारण की कोणी सहजासहजी शिफ्ट होत नाही दुसरीकडे काही स्पेसिफिक रिझन असल्याशिवाय. त्यानंतर तुमचं एक्झिस्टिंग जर तुम्ही दुसऱ्या बँकामध्ये डील करत असाल तर आम्ही तिथे तुमची OPL देतो. म्हणजे आम्ही एक लेटर पाठवून एन्क्वायरी करतो की हा कस्टमर खरोखर रेग्युलर आहे का, त्याचं स्टेटस आम्ही थोडक्यात चेक करतो तिथे. त्यानंतर सगळे जर तुमची प्रॉपर्टीच्या रिलेटेड काय असेल तर त्याचे ॲप्रुव्हल्स वगैरे सगळे तुम्ही घेतलेले आहे का. त्यानंतर टर्म लोन येस त्याचे ठीक आहे. जर तुम्हाला टर्म लोनची गरज असेल तर त्या टर्म लोनच्या संदर्भात तुम्ही सगळे ॲप्रुव्हल्स सगळे घेतलेत का. बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचे ॲप्रुव्हल्स किंवा लायसन्स वगैरे असेल तर ते सगळे ॲप्रुव्हल घेतले का. इलेक्ट्रिसिटी बिल ते चेक करतो. नेक्स्ट इयरचं प्रोव्हिजनल बॅलन्स शीट आम्ही घेतो. आणि जर प्रॉपर्टी जर तुम्ही देत असाल तर त्यासाठी आम्ही लोन देण्याच्या अगोदर त्याचा लीगल रिपोर्ट एक घेतो आणि व्हॅल्युएशन रिपोर्ट घेतो. तर हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. लीगल रिपोर्टमध्ये ॲक्च्युली आम्हाला माहिती कळते की खरोखर ही प्रॉपर्टी आपण मॉर्टगेज करू शकतो का. आणि व्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे एक प्रॉपर्टीचा अंदाज येतो की आम्हाला ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू इतपत जाऊ शकते ॲक्च्युली. आमचे ते सगळे ॲप्रूव्ड व्हॅल्युअर किंवा ॲप्रूव्ड ॲडव्होकेट असतात, त्यांच्याकडूनच तुम्हाला ते करावं लागतं. नॉमिनल फी असते त्याची अगदी. तर ही बेसिक चेकलिस्ट आहे, ही ओव्हरऑल सगळ्या लोनसाठी असते. सगळ्याचला ते ॲप्लिकेबल होईल असं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ह्या गोष्टी लक्षात ठेवून जेव्हा बँकेमध्ये कुठलंही प्रपोजल सबमिट करता तेव्हा ह्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करू शकता, जेणेकरून तुमचं लोन जे आहे ते लवकरात लवकर प्रोसेस होऊ शकतं. जर तुम्ही अर्धवट ॲप्लिकेशन दिलं तर आम्हालाही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी डिमांड कराव्या लागतात आणि मग तो जो लोनचा पिरियड आहे तो असा लोकांना असं वाटतं की खूप लांबला गेला. पण जर तुम्ही प्रपोजल करतानाच जर पूर्णपणे त्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून दिल्या तर आम्हालाही त्या गोष्टी थोड्या इझी जातात. बेसिकली प्रोजेक्ट रिपोर्ट जर परफेक्ट असेल तर आम्हाला प्रोसेस करायला खूप सोपं जातं. त्यानंतर काही मी स्कीम्सची माहिती सांगतो. जसं आता ॲक्च्युली सगळीकडे हे आहे मुद्राची माहिती सगळ्यांना म्हणजे टी व्हीवर सगळीकडे ॲड चालूच आहे सध्या. 50,000पर्यंत, 5 लाखापर्यंत आणि 10 लाखापर्यंत असे मुद्रा, किशोर, तरुण असे 3 पार्ट केलेले आहे. 10 लाखापर्यंत ॲब्सोल्युटली सिक्युरिटीची गरज नाही आहे, पण बेसिक गोष्ट त्याला ही आहे की तुमचे ट्रान्झॅक्शन आमच्याकडं हवेत सुरुवातीपासून आणि कमीत कमी 6 महिने तरी तुम्ही ट्रान्झॅक्शन्स केले पाहिजे त्यासाठी. आणि नवीन बिझनेस असेल तरी आम्ही करतो, तर काही इश्यू नाही त्यासाठी. पण तुम्ही तो प्रोजेक्ट खरोखर तेवढा त्यातून इन्कम जनरेट होईल का हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे बँकेला की त्यातून एवढं उत्पन्न होऊ शकतं. त्यामुळे आम्ही नवीन बिझनेसला सुद्धा करतो, स्टार्टअप इंडियामध्ये किंवा
स्टँडअप इंडियामध्ये, त्यामध्ये पण करतो आम्ही. पण तो प्रोजेक्ट तुम्ही तेवढा बँकेला पटवून देता आला पाहिजे की खरोखर त्यातून तेवढं इन्कम येऊ शकतं म्हणून. एक स्कीम आहे आमची कॅनरा MSME कॅप म्हणून. ही मायक्रो अँड स्मॉल मीडियम कॅटेगरीमध्ये आहे. एज्युकेशन इन्स्टिट्यूट, सेल्फ हेल्प ग्रुप आणि जॉईंट लायबिलिटी ग्रुप त्यांच्यासाठी ती नाही आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग युनिटला 10 crore आहे आणि सर्व्हिस युनिटला 5 crore आहे. मार्जिन 20% घेतलं जातं ह्याच्यामध्ये. रेट ऑफ इंटरेस्ट ह्याच्यामध्ये सर्वात कमी आहे. MCLR प्लस 1.55 ते 2.3% जातो. रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्यात कमी सध्या कॅनरा बँकेमध्ये जो आहे तो ह्या स्कीमसाठी MSME कॅपसाठी. पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी तुम्हाला काय लोन हवं असेल, हे सगळं ह्याच्यासाठी आहे, तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे. त्यामुळे बिझनेस रिलेटेड प्रॉपर्टी जर परचेस करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या स्कीमचा फायदा घेऊ शकता. यामध्ये रिपेमेंट पिरियड 5 ते 10 वर्षापर्यंत आहे. तुम्ही त्यामध्ये वर्किंग कॅपिटल पण तुम्हाला मिळू शकतं. ह्यात आणखीन एक बेनिफिट आहे की ह्यामध्ये प्रोसेसिंग चार्जेस जे आहे ते नॉर्मलच्या 50% आहे. त्यामुळे तुमचे प्रोसेसिंग फीज ह्यामध्ये कमी जाईल. त्यामध्ये सिक्युरिटी 100% आवश्यकता आहे ह्याची. म्हणजे प्रॉपर्टी जी तुम्ही घेणार किंवा जी तुमच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे किंवा जी तुमच्या रिलेटिव्हची प्रॉपर्टी आहे ती तुम्ही ह्यामध्ये मॉर्गेज म्हणून देऊ शकता. ही एक बेसिक स्कीम आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणून, कॅनरा MSME कॅप म्हणून. तशीच एक कॅनरा ट्रेड म्हणून पण एक आमची स्कीम आहे, अप टू 10 crore आहे. रेट ऑफ इंटरेस्ट यामध्ये MCLR प्लस 2.5 आहे. थोडा स्कीम वाईज आणि तुमच्या गरजाप्रमाणे ॲक्च्युली वेगवेगळ्या स्कीम्स आहे बँकेकडे. तर तुम्ही तुमच्या गरजाप्रमाणे आम्ही ते ठरवू शकतो की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा कुठल्या रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला कमीत कमी मिळेल, त्यासाठी आम्ही तुम्हाला सुचवू शकतो. ॲक्च्युली ह्या काही बेसिक स्कीम्स आहे. ह्या सोडून पण आणखीन बऱ्याचशा स्कीम आहे बँकेमध्ये, पण ॲक्च्युली तुमची जी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही ते ठरवून तुम्हाला सांगू शकतो. ॲक्च्युली ही OD MSME म्हणून आहे, ही अप टू 10 lakhs आहे, 3 crore आहे. काही स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्टर असतात, त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी एक वेगळी स्कीम आहे, 10 crore आहे. अप टू 2 crore एक CGTMSE म्हणून आहे. आय थिंक बऱ्याच जणांना माहिती असेल आता. अबाउट 10 lakhs ते 2 crore जे लोक कुठलीही सिक्युरिटी देऊ शकत नाही त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे एक CGTMSE म्हणून एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ती जी गॅरंटी फी आहे जर ती तुम्ही भरली तर विदाऊट सिक्युरिटी तुम्हाला अप टू 2 crore लोन मिळू शकतं. 10 ते 2 crore तर त्याच्यासाठी ही एक स्कीम आहे CGTMSE. आणि अप टू 10 lakhs एक CGFME म्हणून एक स्कीम आहे. म्हणजे ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासाठी कुठलीही म्हणजे ते देऊ शकत नाही काही तारण, त्यांच्यासाठी आम्ही ह्या स्कीमच्या अंडर त्यांना लोन प्रोव्हाइड करून देऊ शकतो. तसंच स्टँडअप इंडियासाठी CGSSI म्हणून एक स्कीम आहे. पण ह्याच्यामध्ये जी गॅरंटी फी आहे म्हणजे 1.55 ते 2.4% व्हेरिएबल आहे वेगवेगळे. ते तेवढी फी तुम्हाला फक्त पे करावी लागते, ॲन्युअली फी पे करावी लागते. आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली सिक्युरिटीची गरज नसते. पण डिपेंड अपॉन कस्टमरचे ट्रान्झॅक्शन्स, प्रोजेक्ट, त्याच्यावरती आम्ही हे ठरवतो ॲक्च्युली हे ॲप्लिकेबल आहे की नाही. त्यानंतर आता सगळेजण TV वरती जी पाहतात ती ॲड आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना, अप टू 10 lakhs आहे. 85% मिळतं टर्म लोन. प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे 15% फक्त तुम्हाला तुमचं मार्जिन भरावं लागतं. मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट 12% जाऊ शकतो ह्याच्यामध्ये. प्रायव्हेट लिमिटेड, HUF आणि ट्रस्ट यांना ह्याच्यामध्ये मिळत नाही लोन. अप टू 5 lakhs ह्याला प्रोसेसिंग फी बिलकुल नाही आहे. आणि सिक्युरिटी बिलकुल नसल्यामुळे हे CGTMSE कवर केलं जातं. आणि टर्म लोन असेल तर 5 ते 7 वर्ष आणि वर्किंग कॅपिटल असेल तर 1 वर्षापर्यंत ते लोन दिलं जातं. वाहनसाठी आहे. तुमच्या गरजा जशा आहे तसं बँकाकडे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहे ॲक्च्युली. MSME वाहन म्हणून पण एक आहे.
हे पॅसेंजर व्हेकलसाठी आहे. एक कॅनरा कारवा म्हणून एक स्कीम आहे, 5 crore आहे ती पण. स्पेशली वुमेनसाठी ॲक्च्युली एक MSME विजेता म्हणून एक आहे, 2 crore जाऊ शकतात. ह्यामध्ये पण रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे. हे प्रोफेशनल आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, CA, कॉस्ट अकाउंटंट त्यांच्यासाठी एक स्पेशली MSME स्मार्ट म्हणून एक स्कीम आहे, 2 crore आहे ती एक आहे स्कीम. हे स्पेशली एक्सपोर्टरसाठी एक आहे स्कीम. मॅक्सिमम 25 लाख आहे. तुम्ही कुठल्याही फेअरमध्ये किंवा एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करता त्यासाठी बँक फायनान्सला मदत करू करते तुम्हाला. एक MSME सहाय म्हणून एक आहे. मागच्या 1.5 वर्षापूर्वी जो GSTमुळे लोकांचे पेमेंट जे थकले ॲक्च्युली, त्यासाठी गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली आम्हाला एक स्कीम इंट्रोड्यूस केली ॲक्च्युली, MSME सहाय म्हणून. तर GSTमध्ये जर पेमेंट डिले होत असेल तर त्यासाठी पण आमच्या एक्झिस्टिंग कस्टमरसाठी आम्ही ही MSME सहाय म्हणून एक स्कीम काढलेली आहे ॲक्च्युली. त्यामुळे GSTचे पेमेंटसाठी पण एक वेगळी स्कीम आहे आमच्याकडे. अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहे ॲक्च्युली. तर तुमच्या गरजा जशा आहे त्याप्रकारे किंवा त्याप्रकारे ॲक्च्युली आम्ही ठरवू शकतो की तुम्हाला कुठल्या स्कीममध्ये किंवा कुठल्या बेटर रेट ऑफ इंटरेस्ट किंवा लोकेशनप्रमाणे आम्ही तुम्हाला अलॉट करू शकतो. कार्यक्रम खूप छान आहे ॲक्च्युली. आम्हाला पण एक्सपेक्टेशन होतं एवढी लोकं येतील ॲक्च्युली. आम्ही लास्ट एक 15 दिवसापूर्वी शहाडला एक DICचा कार्यक्रम अटेंड केला होता ॲक्च्युली. त्याच्यामध्ये जवळजवळ 71 न्यू बॉरोवर ॲक्च्युली आमच्याबरोबर जॉईन झाले. आय थिंक त्यातले पण बरेचसे इथे आज अटेंड केलेले आहेत. तर आज आम्ही आमचा नंबर पुन्हा एकदा शेअर करतो. तुम्ही कुठलंही तुमची गरज असेल, काही असेल, ईमेल पण आम्ही शेअर करतो. तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येकाला आम्ही अटेंड करायचा प्रयत्न करू. आमचं ऑफिस पण इथे BKCमध्येच आहे. तुम्ही एनी टाईम आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सरांनी आमच्या सांगितलं तसं एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही भेटू शकता. मुंबईमध्ये ओव्हरऑल आमच्या 172 ब्रांचेस आहेत. त्यामुळे तुमच्या लोकेशन वाईज आम्ही तुम्हाला तिथे गाईड पण करू शकतो कुठे कुठे जायचं ते. तर तुम्ही कॅनरा बँकेशी कनेक्ट व्हा. आणि देसाई सर, खरोखर थँक्यू. खूप चांगलं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळून दिलं. ॲक्च्युली ऑलरेडी 10 वर्ष आम्ही हा कार्यक्रम रेग्युलरली करतो आपण. हा असंच आणखीन पुढे चालत राहूया. ठीक आहे, थँक्यू. आमचे मार्केटिंगची एक टीम आहे, ती पण तुम्हाला थोडी गाईड करेल. नमस्कार. आत्ताच आमच्या सरांनी ज्या काही MSMEच्या योजना सांगितल्यात त्यामध्ये आपल्या सगळ्यांकडं छोटे मोठे युनिट असतात, प्रोसेसिंग युनिट असतात आणि त्यामध्ये वर्कर्स असतात काम करणारे, जे की ज्यांना कमी पगारावर काम करतात, ज्यांना आता आजकाल प्रायव्हेट क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही आहे. तर त्यासाठी भारत सरकारनं एक पेन्शन योजना चालू केलेली आहे. तुम्ही सर्वांनी याच्याविषयी न्यूजपेपरमध्ये किंवा TV वर खूप वेळा ॲड पण बघितली असेल की ही अटल पेन्शन योजना आहे. म्हणजे ह्यामध्ये काय असतं की जे असंघटित जे लोक असतात, म्हणजे वर्कर टाईपचे लोक असतात, तर त्यांना यामध्ये पेन्शनचा लाभ मिळतो. तर ते पेन्शन कशाप्रकारे कार्य करते त्याविषयी मी तुम्हाला एक डिटेल देतो. यामध्ये काय असतं की पेन्शनचं जे आहेत, पेन्शनचे 5 प्रकारचे पेन्शन असते. याच्यामध्ये 1,000 पासून ते 5,000 रुपयापर्यंत. म्हणजे 1,000 रुपये पेन्शन, 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000. त्यासाठी या पेन्शनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही 18 ते किंवा वर्कर तुमचे जे आहेत 18 ते 40 वर्षे या वयोगटातले असले पाहिजेत. 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना यामध्ये सामील होता येणार नाही, किंवा कमी असेल 18 वर्षापेक्षा तर त्यांनाही यामध्ये होता येणार नाही. तर ते 18 ते 40 मध्ये वयोगटातले असले पाहिजे. आणि त्यांना मग 60 वर्षाच्या पुढं, म्हणजे जसं आपण रिटायरमेंट होतो, रिटायरमेंट झाल्यानंतर 60 वर्षानंतर आपल्याला पेन्शन मिळते,
त्यासारखीच त्यांना 60 वर्षाच्या पुढं पेन्शन मिळते. म्हणजे एखादा कोणी जर आता 40 वर्षाचा असेल, ते 40 वर्षामध्ये एनरोल झाला पेन्शन योजनेसाठी, तर त्याला त्यापासून पुढं 20 वर्षे पेमेंट करायचे. त्यांना मंथली पेमेंट असते, 3 महिन्याचं असते आणि 6 महिन्याचं असते. म्हणजे 3 पेमेंटचे मोड त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांना 20 वर्षे पेमेंट करून 60 वर्षे झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळणार आहे. आणि कोणी जर 20 वर्षाचा असेल तर त्यांना पुढचे 40 वर्षे पेमेंट करावं लागेल आणि 60 वर्षानंतर त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. आता त्यामध्ये एक तुम्हाला एक्झाम्पल जर सांगायचं झाले तर समजा तुमचा एक कोणी वर्कर असेल, त्यांचं वय आता आज 20 वर्ष आहे आणि त्यांना जर पेन्शन 5,000 रुपये पाहिजे असली महिना, म्हणजे 60 वर्षानंतर जर 5,000चा 60 वर्षानंतर 5,000 म्हणजे त्याची व्हॅल्यू त्यावेळेस फार कमी दिसणार. पण 60 वर्षानंतर 5,000 पाहिजे असेल तर त्यांना मंथली 42 रुपये म्हणजे 42 रुपीज त्यांना मंथली त्यांच्या अकाउंटमधून जाणार ते. आणि 60 वर्षानंतर 5,000 रुपये ही पेन्शन चालू होणार. जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत त्यांना ती पेन्शन मिळणार. त्यासाठी एकच अट अशी आहे की त्यांचं अकाउंट हे कॅनरा बँकेत असलं पाहिजे आणि त्या अकाउंटमधूनच ते प्रत्येक महिन्याला डेबिट होणार. तुम्ही ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन देतात मंथली, 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला. त्यानंतर आपल्या सर्वांच्या एक परिचयाची ही योजना आहे. याच्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फायदा काय आहे, तर यामध्ये काय असतं की बऱ्याच वेळा आपण ऐकतो की अपघाती मृत्यू होतात लोकांचे, किंवा वर्करचे फॅक्टरीमध्ये अपघाती काही झालं तर मृत्यू होतात, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येतो. म्हणजे 50% जास्त तुम्हाला अपंगत्व आलं, तुम्ही काम करण्यासाठी पुढं सक्षम नाहीत, तर अशा लोकांसाठी एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना आहे. यामध्ये काय असतं की तुम्हाला वर्षाचे 12 रुपये तुमच्या हे अकाउंटमधून कट होतात, तुमच्या अकाउंटमधून डेबिट होतात. आणि तुम्ही 2 लाख रुपये पेन्शनसाठी, 2 लाख रुपये तुम्हाला रक्कम जे इन्शुरन्स आहे, विमा आहे, त्यासाठी तुम्ही पात्र होता. समजा फॅक्टरीमध्ये वर्करला काही अनुचित घटना घडून मृत्यू झाला तर त्यांना 2 लाख मिळणार. आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्या ठिकाणी 1 लाख रुपये त्यांना इमिडिएट मिळणार. त्याला क्लेम करावा लागतो. क्लेमची प्रोसेस 8 ते 10 दिवसात त्यांना ते क्लेमचे अमाऊंट या ठिकाणी हे होते. दुसरी एक योजना अशी आहे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. आत्ता जे सांगितलं मी सुरक्षा विमा योजना, त्यामध्ये काय फक्त अपघाती मृत्यू झाला तर त्यांना हे मिळणार, विमा कव्हर मिळणार. पण यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपले जे वर्कर कुठल्याही प्रकारचा त्यांचा मृत्यू होणे, म्हणजे अपघाती असो किंवा त्यांचा कुठल्या आजाराने होईल किंवा हार्ट अटॅकने होईल, त्यावेळेस त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळतो. तर यामध्ये काय असतं की यामध्ये जे आहे फक्त 18 ते 50 वर्षापर्यंतचे लोक, म्हणजे लास्ट एज जे आहे तर 50 वर्षे, 18 ते 50 वर्षापर्यंतचे लोक ही योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि त्यांना 330 रुपये त्यांच्या अकाउंटमधून ते जाणार पैसे, आणि त्यांना 2 लाख रुपयाचं जे आहे विमा मिळणार त्यांना. तर याच्यामध्ये 2 लाख रुपयाचा विमा पण आहे. आणि परत दोन्ही योजना तुम्ही एक सोबत हे करू शकता, लिंक करू शकता. म्हणजे जर 330 आणि ते 12 म्हणजे 342 रुपये जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला 4 लाखापर्यंत, म्हणजे कुठल्याही प्रकारचा मृत्यू झाला तर तुम्हाला ते योजनेचा लाभ घेता येणार. ह्या अशा योजना आहेत. आणि कॅनरा बँक ह्या योजना सतत समाजामध्ये नेण्यासाठी प्रयत्नशील असतं. किंवा आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा जाऊ तेव्हा ज्या काही योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना असो किंवा बँकेच्या असो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी माझी अशी विनंती आहे की आपले जे काही युनिट असतील त्या युनिटच्या जे काही कामगार असतील त्या कामगारांना ह्या योजना युनिट होल्डरसुद्धा देऊ शकतो, किंवा त्यांच्या अकाउंटमधून त्यांनी सेपरेट अकाउंटमधून ते सुद्धा करू शकतो. त्या योजनेचा लाभ घ्यावा अशी ही मी विनंती करतो. आणि देसाई साहेब ज्यांनी कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे सेशन जे आहे तर ते ओपन सेशन राहील. कोणाला काही क्वेश्चन असेल योजनेविषयी असतील किंवा MSME स्कीमविषयी काही क्वेश्चन असतील, स्कीमच्या रेट ऑफ इंटरेस्टविषयी असतील, तर त्यांनी ते या ठिकाणी विचारावं असं मी हे करतो. सगळ्यांना हे ओपन सेशन करतो. कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन असेल तर ते विचारावे आपण. आमचे सर आहेत, डिव्हिजनल मॅनेजर सर, आमचे मॅनेजर सर आहेत, ते आन्सर देतील त्या योजने.